मुंबईतल्या टिळकनगर पोलीस ठाण्यानं एका कारमधून 2 गोण्या भरून पैसे जप्त केलेत। पुढचा तपास पोलीस करतायत। MH04DJ0707 या गाडीतून नाकाबंदी दरम्यान हे पैसे सापडलेत। एका कारमधून मोठ्या प्रमाणावरती टिळकनगर पोलिसांनी कॅश जप्त केली आहे। 2 गोण्या भरून हे पैसे या गाडीमध्ये साठवण्यात आलेले होते, ठेवण्यात आले होते। नेमके आता हे पैसे कुणाचे, या पैशांचा प्रवास नेमका कसा होत होता, कुणाकडे हे पैसे निघाले होते, नेमकी या रोकडीची काय डिटेल्स आहेत, नवीन जुन्या चलनातल्या नोटा आहेत का, या बाबतीत आता अजून अधिक माहिती कळते। टिळकनगर पोलीस ही रक्कम नेमकी कुणाची आहे याचा तपास करतात। मुंबईमध्ये टिळकनगर पोलिसांकडून ही कारवाई झालेली आपण बघतोय। 2 गोण्या भरून कॅश MH04DJ0707 या क्रमांकाच्या गाडीतून ही कॅश जप्त करण्यात आली। प्रशांत अंकुशराव माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत। प्रशांत, नेमकी किती रक्कम आहे ही, कुठले चलन आहेत, जुनं चलन आहे, नवीन चलन आहे आणि कुणाच्या नोटा आहेत, काही कळालंय का या बाबतीत? नक्कीच अजित, या MH14DJ0707 या गाडीतून भरपूर अशा गोण्या आहेत भरलेल्या, ते पूर्णपणे पैशाने भरलेल्या, दोन्ही चलन मिक्स आहे असं कळत आहे। छेडानगर इकडे या गाडीला नाकाबंदी दरम्यान अडवण्यात आलं असतं, त्याच्यातून पूर्णपणे डिक्की भरलेली आहे, मागे बसलेल्या सीटवर आहे अशा गोण्या भरलेल्या आहेत, पैशाच्या गोण्या आहेत। त्यांना घेऊन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आता टिळकनगर पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत। नेमका हा पैसा कुठून आला, कोणाचा आहे याबद्दलची चौकशी चाललेली आहे। जे आतमधले 3 जण आहेत, जे ते मुंबईहून पिंपरी चिंचवडकडे हा पैसा घेऊन निघाले होते कळतं, पण हा जो पैसा एका कोऑपरेटिव्ह बँकेमधून हे लोक पिंपरी चिंचवडला घेऊन चाललेले असं या लोकांचं म्हणणं आहे। मात्र पुन्हा एकदा हा प्रश्न निर्माण होतो की जर बँकेचा पैसा असेल तर तो अशा गोण्यातून लपून घेऊन जाण्याचा प्रश्नच का होता, असं सर्वांचं मत आहे। याच्यात किती अजून रोकड आहे, काय आहे याबद्दलचे अजून तपास काम चालू आहे। मुंबई पोलिसांतर्फे जे IT डिपार्टमेंट आहे त्यांना कळवण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे पुढील तपास सुरू आहे। अजित, धन्यवाद या सगळ्या माहिती करता। पिंपरी चिंचवड पासिंगची ही गाडी आहे MH14DJ0707 आणि खासगी वाहनातून पतसंस्थेची कॅश कशी नेली जाऊ शकते हा प्रश्न आहेच आणि पोलीस आता या सगळ्या संदर्भामध्ये तपास करतायत। ही रोकड नेमकी कुणाची हे काही वेळात स्पष्ट होईलच। धन्यवाद पुन्हा एकदा प्रशांत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।